बातमी आहे काँग्रेस आणि भाजपाच्या परस्पर विरोधी आंदोलनाची। जे काही दिल्लीत घडतंय त्याच्या प्रतिक्रिया आणि त्याचे पडसाद राज्यभरात उमटतायत। काँग्रेस आणि भाजपाचे कार्यकर्ते परस्पर विरोधी आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले। राज्यभरात अनेक ठिकाणी या कार्यकर्त्यांनी आंदोलन केली। प्रतिकात्मक स्वरूपातली आम्ही त्यातली दोन दृश्य आपल्या समोर आणतो आहोत। काँग्रेस आणि भाजपाचे कार्यकर्ते परस्परांच्या विरोधात आंदोलन करत असताना ते एकमेकांच्या विरोधातल्या घोषणाही देताना ऐकू आले आहे। या निमित्तानं आपण नागपुरात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया पाहणार आहोत। तर मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीचं आंदोलनाचं नेतृत्व करत असताना अमित साटम काय म्हणाले ते ऐकूया। आम्ही या ठिकाणी ज्या मुलांवर जंतर मंतरवर लाठीचार्ज झालेला आहे त्या मुलांच्या लाठीचार्जाच्या विरोधात निषेध करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे। यासाठी आम्ही त्या मुलांना सपोर्ट करण्यासाठी ग्रामीण काँग्रेस कमिटी तर्फे हे आंदोलन या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे। विद्यार्थ्यांवर जे त्यांच्या हक्कासाठी लढत आहेत त्या विद्यार्थ्यांवर अशा प्रकारे अश्रू काढण्यापासून लाठीचार्ज पासून मुलींवर त्यांना असॉल्ट करायचं काम पोलिसांच्या माध्यमातून जे झालेलं आहे आणि हे पंतप्रधान किंवा गृहमंत्री यांच्या आदेशाशिवाय होऊ शकत नाही। आणि अशा प्रकारे विद्यार्थी दवाखान्यात असताना देखील आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे की नागपूरचे आहेत त्यांनी काल दिलेलं बयान, त्यांनी ज्या पद्धतीने आपले महसूल मंत्री बावनकुळेजी यांनी दिलेलं बयान, यावरून सत्तेमध्ये बसणारे जे आहेत ते सत्तांध झालेले आहेत आणि त्यांना जनतेचे प्रश्न दिसत नाही आणि म्हणून आम्ही आज रस्त्यावर उतरलोय। राहुल गांधी हा विरोधी पक्ष नेता नसून हा पर्यटक नेता आहे। गेल्या अनेक वर्षांमध्ये राहुल गांधीने अमेरिकेमध्ये जाऊन या जगाच्या वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन भारताच्या विरुद्ध वक्तव्य केली, भारतीय सेनेच्या विरुद्ध वक्तव्य केली, इलेक्शन कमिशनच्या विरुद्ध वक्तव्य केली। या भारताच्या बाहेर जाऊन भारताच्या विरुद्ध वक्तव्य करणारा लीडर याला कुठल्याही प्रकारे नरेंद्र मोदीजींचं नाव सुद्धा घेण्याची याची लायकी नाही।